नमस्कार मैत्रिणींनो, तर इथे व्हिडिओमध्ये बघू शकता डबल लेयर फ्रिल स्लीव्स ब्लाउज आहे. तो मी अगदी फिनिशिंग मध्ये इथे स्टिच करून तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. याच्यामध्ये फ्रिल स्लीव्स बाही आहे ती जोडताना मी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला तो अगदी कम्फर्टेबल वाटणार आहे घातल्यानंतर. तर इथे बघा, लगेचच आपण स्टिच करायला सुरुवात करूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तरच तुमच्या लक्षात येईल ब्लाउज स्टिच करताना कोणती काळजी घ्यावी लागते. तर इथे बघू शकता, मेन फॅब्रिक वरती मी ब्लाउज आहे तो कट करून घेतलेला आहे. तर सर्वात अगोदर मी तुम्हाला साइड पार्ट आणि कटोरीवरती अस्तर कसं जोडायचं ते दाखवते. इथे बघू शकता, कपडा आहे तो आपला एकदम गुळगुळीत कपडा आहे. आणि या पद्धतीचा जर ब्लाउज स्टिच करायला आला तर मैत्रिणींनो खूप प्रॉब्लेम्स येतात, कारण की हा कपडा आहे जिकडे ओढेल तिकडे ओढत असतो मैत्रिणींनो. त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित पिनअप करून अस्तर आहे ते त्याच्यावरती सेट करून घ्यायचं असतं. तर अस्तर कशा पद्धतीने मी साइड पार्ट आहे तो कशा पद्धतीने ठेवलेला आहे ते बघा. आणि त्या अगोदर मी व्यवस्थित सर्व बाजूला पिनअप करून घेते, म्हणजे आपला कपडा आहे तो मेन फॅब्रिक आहे ते अजिबात हलणार नाही. ठीक आहे. तर बऱ्याच नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना या पद्धतीचा जर ब्लाउज स्टिच करायला येत नसेल तर त्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स मी पुढे सांगितलेले आहेत मैत्रिणींनो. तर इथे बघा, या पद्धतीने अस्तरवरती आता आपण कडेकडेने टिप मारून घेऊया. तर इथे व्हिडिओ फास्ट केलेला आहे. जिथे समजून सांगायचं आहे तिथे मी तुम्हाला व्हिडिओ स्लो करून सांगणार आहे, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. तर इथे बघा, बऱ्याच मैत्रिणी म्हणतील एवढा जर फास्ट व्हिडिओ केला तर आम्हाला कसं समजेल. तर अगदी स्टेप बाय स्टेप पुढे सांगणार आहे मैत्रिणींनो. जिथे समजून सांगायचं आहे तिथे तुम्हाला व्हिडिओ स्लो केलेला आहे. ठीक आहे. तर अस्तरच्या कडेकडेने आता आपण हे मेन फॅब्रिक आहे ते कट करून घेऊया. तर इथे बघा, व्यवस्थित साइड पार्ट आहे तो आपला इथे कट करून तयार झालेले आहेत दोन्ही पण. आता आपण कटोरीवरती अस्तर कसं लावायचं ते बघूया. तर इथे समोरासमोर मेन फॅब्रिक आहे ते या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती अस्तराची कटोरी आहे ती ठेवायची आहे. आणि उलट सुलट कपडा आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायचा आहे. आणि कटोरीला आता इथे व्यवस्थित मी पिनअप करून घेतलेला आहे व्यवस्थित चारही बाजूने. आणि दुसऱ्या साईडला पण कटोरी आहे ती ठेवून घेतलेली आहे दुसऱ्या साईडची, आणि त्याला पण पिनअप करून घेतलं. आता इथे कटोरीला व्यवस्थित आपण कडेकडेने टिप मारून घेऊया. मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवरती तुम्हाला असेच डेली छान छान व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. अजून चॅनलला माझ्या भेट दिली नसेल तर एकदा तिथे जाऊन नक्की बघा. अगदी सोपी पद्धत आहे माझी बाही कटिंगची, कटोरी ब्लाउज कटिंग आणि स्टिचिंगची. ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी जर पहिल्यांदाच आल्या असतील माझ्या चॅनलवरती तर प्लीज चॅनलवरती जे दुसरे व्हिडिओ आहेत ते पण नक्की बघत चला. त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. तर इथे बघा, मी कटोरीच्या कडेचं जे कापड आहे एक्स्ट्राचं ते अस्तर बरोबर कट करून घेतलं. तर इथे बघू शकता, दोन्ही कटोरी आपल्या इथे तयार झालेल्या आहेत. आता टक्स कसा मारायचा हा प्रश्न बऱ्याच नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना पडत असतो. तर याचा पण सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे मैत्रिणींना, तिथे जाऊन नक्की बघत चला. एका ब्लाउज मध्ये फ्रंट पार्ट कसा परफेक्ट शिवायचा, बॅक पार्ट कसा परफेक्ट शिवायचा, तसेच हुकलूक पट्टी कशी लावायची, हे सर्व वेगवेगळे तुम्हाला व्हिडिओज आहेत ते मी टाकलेले आहेत ऑलरेडी मैत्रिणींनो. जरी तुम्हाला इथे व्हिडिओ फास्ट वाटत असेल तर तिथे जाऊन नक्की बघत चला, जर या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणता पार्ट समजला नसेल तर. ठीक आहे. सर्व पार्टचे व्यवस्थित डिटेलमध्ये अगदी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत मैत्रिणींनो, तिथे जाऊन नक्की बघत चला. कटोरीला आडवा टक्स कसा द्यायचा, उभा टक्स कसा द्यायचा, याच्यावरती सुद्धा डिटेल व्हिडिओ आहे. चॅनलवरती जाऊन नक्की बघत चला. जर ही 34 मापाची कटोरी जर तुम्हाला मोठी वाटत असेल तर तुम्ही हा टक्स आहे, आडवा टक्स आहे तो तुम्हाला छोटा घ्यायचा आहे, म्हणजे 1.25 इंचापर्यंत घेऊ शकता. मी ते 1.5 इंचाचा घेतलेला आहे. ठीक आहे. तर इथे बघा, आपला टक्स आहे तो देऊन झालेला आहे आणि उभा टक्स मी 2.25 इंचाचा घेतलेला आहे. तर आता ही कटोरी मी तुम्हाला चेक करून दाखवते. दोन्ही साईडला मी मार्जिन सोडलेला आहे. तर इथे बघा, 5.5 इंचाची कटोरी यायला हवी परफेक्ट स्टिच झाल्यानंतर. तर एकदम परफेक्ट येत आहे, बघू शकता. तर इथे मी तुम्हाला मापाच्या ब्लाऊजवरून सुद्धा मोजून दाखवते कशा पद्धतीने कटोरीचं माप मी मोजलेलं होतं कटिंगच्या वेळेस. तर इथे लूकपट्टी सोडून आपल्याला मोजायचं आहे कटोरीच्या आकारापर्यंत. तर बघा, 5.5 इंच बरोबर परफेक्ट आलेला आहे. तर मैत्रिणींनो, कटोरीचा जर हा कटिंगचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल 34 साईजचा तर तिथे जाऊन नक्की बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कटोरीचं कटिंग कसं करायचं असतं. ठीक आहे. तर इथे दोन्ही कटोरी आपले इथे स्टिच करून तयार झालेले आहेत आणि दोन्हीला मार्जिन मी तुम्हाला चेक करून दाखवते. इथे परफेक्ट 5.5 इंचाची आपली कटोरी आहे ती स्टिच करून तुम्हाला मी दाखवलेली आहे. तर या छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही कटोरी ब्लाउज कटिंग करताना लक्षात घेतल्या तर तुमचा ब्लाउज आहे तो कुठेही कमी जास्त होणार नाही. तर आता मी कटोरी तुम्हाला जोडायची कशी असते हे दाखवते. तर इथे बघा, या पद्धतीने समोरासमोर कटोरी ठेवायची आणि नंतर या पद्धतीने
साईड पार्टला ती जोडून बघायची बरोबर येत आहे का नाही. आणि इथे बघा मी वरच्या साईडने कटोरी बरोबर अर्धा इंचाचं मार्जिन सोडून जोडायला सुरुवात केलेली आहे. इथे बघा सर्व पार्टचे डिटेल व्हिडिओ मैत्रिणींनो चॅनलवरती आहेत. मी परत एकदा सांगत आहे, तिथे जाऊन नक्की बघत चला, जर याच्यामध्ये काही समजलं नसेल तर. इथे बघा आता मी याला डबल टिप मारून घेते. कारण की बऱ्याच मैत्रिणी काय म्हणतात, व्हिडिओ एवढा फास्ट केला तर आम्हाला कसं समजणार, म्हणून मी डबल डबल त्यांच्यासाठी सांगत आहे. व्हिडिओ चॅनलवरती माझ्या पडलेले आहेत, तिथे जाऊन नक्की बघत चला, म्हणजे अजूनच तुमचं स्टिचिंग आहे आणि कटिंग आहे ते सोपं होणार आहे तुमच्यासाठी, तुमच्यासाठीच फायद्याचं आहे. ठीक आहे. तर इथे बघा आपली कटोरी आहे ती परफेक्ट जोडून झालेली आहे अगदी फिनिशिंगमध्ये. आणि ते खालच्या साईडला जे एक्स्ट्राचं आहे ते कट करून घ्यायचं नेहमी. आता सेम याच पद्धतीने दुसरा पार्ट पण मी इथे तयार करून घेते. इथे आतल्या साईडला बघा आता, त्या अगोदर इथे टक्स आहे तो कसा फोल्ड करायचा ते मी दाखवलेला आहे. असा कोणामध्ये आपल्याला टक्स आहे तो फोल्ड करायचा असतो, म्हणजे स्टिचिंगच्या वेळेस तो आपला मध्ये येत नाही. तर बघा आपलं एकदम परफेक्ट कटोरी आहे ती उभारून आलेली आहे. आणि आतल्या साईडने पण एकदम फिनिशिंग मध्ये टक्स आहे तो बसलेला आहे, बघू शकता. तर ही पण एक टिप्स तुम्ही स्टिच करताना फॉलो करायची आहे मैत्रिणींनो, कटोरी ब्लाउज मध्ये खूप महत्त्वाची टिप्स आहे ही. तर इथे दोन्ही पार्ट बघा आता मी स्टिच करून घेतलेले आहेत, अगदी परफेक्ट कटोरी जोडून घेतलेली आहे. तर आता आपण इथे योगपट्टी कशी लावायची असते ते बघूया. तर इथे बघा खालच्या साईडला मी 1/2 इंच तिरकं घेतलेलं आहे योगपट्टीला. कटिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, तिथे जाऊन नक्की बघा, इथे जर लक्षात आलं नसेल तर. वरती एकदम सरळ घ्यायचं आणि खाली 1/2 इंच तिरकं घ्यायचं, म्हणजे कमरेचं फिटिंग अगदी परफेक्ट बसतं. तर आता बघा मेन फॅब्रिक वरती मी कटोरी या पद्धतीने सरळ बाजूवरती ठेवून घेतलेले आहेत. आणि आता त्याच्यावरती आपल्याला अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन खालच्या साईडने दाबत टीप मारून घ्यायची आहे. तर योगपट्टी लावायची पण पद्धत अगदी सोपी आहे मैत्रिणींनो, नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना पण लक्षात येणार आहे, एवढी सोपी पद्धत आहे. तर बघा अर्धा इंचाचं असं मार्जिन आहे ते मी आखून घेतलं दोन्ही योगपट्टीला. आणि आता खालच्या साईडने आपण त्याला टिप मारून घेऊया. आणि आता एक्स्ट्राचं आहे ते मेन फॅब्रिक आपण योगपट्टीच्या बरोबरीने कट करून घ्यायचं व्यवस्थित. इथे मी पिनअप वगैरे काढून घेतलं आणि योगपट्टीच्या बरोबरीने आता फिनिशिंग मध्ये आपण कट करून घेऊया मेन फॅब्रिक. तर बऱ्याच मैत्रिणींना योगपट्टी पण व्यवस्थित लावता येत नाही, त्यांच्यासाठी ही खूप सोपी पद्धत आहे. तर नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा. आणि आतल्या साईडने आपली अगदी इनविजिबल योगपट्टी आहे ती लागते, कुठेही धागेदोरे दिसत नाहीत. तर इथे बघा अस्तरच्या बरोबरीने मी कट करून घेतलेला आहे मेन फॅब्रिक आणि खालच्या साईडने पण कट करून घेतलं. आता योगपट्टी जोडायची कशी हे आपण स्टेप बाय स्टेप पुढे बघूया. तर इथे दोन्ही योगपट्टी आपली मेन फॅब्रिक वरती जोडून तयार झालेली आहेत. आता जोडायची कशी ते बघा, अगदी समोरासमोर कटोरीच्या मी ठेवलेली आहे, बघू शकता योगपट्टी. योगपट्टीचा मोठा भाग आहे तो पुढच्या साईडला ठेवलेला आहे, बघू शकता. आणि आता त्याच्यावरती या पद्धतीने योगपट्टी ठेवायची आहे आपल्याला आणि इथे टोक बाहेर यायला हवा थोडासा. आणि नंतर मग अर्धा इंचाचं मार्जिन सोडून आपल्याला ती स्टिच करून घ्यायची आहे. तर इथे बघा व्यवस्थित टक्सच्या इथे आपला शिलाई मार्जिन दाबत इथे टिप मारून घ्यायची आहे. तर इथे तो टक्स फोल्ड केल्यामुळे शिलाई मार्जिन मध्ये येत नाही, बघू शकता. एकदम परफेक्ट बसते कटोरी आणि ते सरळ आलेलं आहे, स्ट्रेट बघू शकता आपलं हुकलूकच्या साईडला. आणि अशी गोल गोल फिरवत आपल्याला या पद्धतीने एकावरती एक योगपट्टी ठेवायची आहे आणि इथे आता त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. तर ही पद्धत खूप सोपी आहे योगपट्टी लावायची मैत्रिणींनो. दिसायला जरी अवघड वाटत असली तर तुम्हाला अगदी सहजरित्या जमणार आहे. व्हिडिओ परत एकदा मागे घेऊन बघायचा आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मैत्रिणींनो. तर इथे बघा पुढच्या साईडला व्यवस्थित टिप पॅक करून घ्यायची, म्हणजे आपण ओपन करताना तिथे शिलाई आहे ती उसवत नाही अजिबात. तर मी आता हे तुम्हाला फ्रंट पार्ट सरळ करून दाखवते. तर इथे बघा एकदम परफेक्ट आपला कटोरीचा पफ पण आलेला आहे. आतल्या साईडने फिनिशिंग पण बघू शकता तुम्ही योगपट्टीचं, एकदम परफेक्ट, कुठेही धागेदोरे दिसत नाहीत. आणि इथे बघा आता पुढच्या साईडला आपण शिलाई मारून घेऊया, म्हणजे आपले इथे धागे वगैरे निघणार नाहीत हुकलूक पट्टीच्या साईडला.
आता इथे फिनिशिंग मध्ये कट करून घेऊया. बघू शकता या पद्धतीने एका साईडची ओकपट्टी कशी लावायची मी तुम्हाला दाखवलेला आहे. अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, नक्की तुम्हाला जमणार आहे. आता इथे दोन्ही योगपट्टे मी तुम्हाला व्यवस्थित लावून दाखवलेले आहेत. बघू शकता दुसरी पण सेम त्याच पद्धतीने तयार करून घेतली. तर आता हुकलूक पट्टी कशी लावायची असते ते मी तुम्हाला दाखवते. तर याच्यावरती पण डिटेल व्हिडिओ आहे. जर याच्यामध्ये तुम्हाला समजलं नसेल तर तिथे जाऊन नक्की बघत चला. मी परत एकदा सांगते. तर हुकपट्टी 1.25 इंचाची घेतलेली आहे आणि लूकपट्टी मी 3 ते 3.5 इंचाची घेत असते मैत्रिणींनो. जेवढं अस्तर शिल्लक राहील तेवढं. शक्यतो 3 इंचाच्या आणि 3.5 इंचाच्या दरम्यानच घ्यायची आहे. ठीक आहे. आणि हुकपट्टी आहे ती 1.25 इंचाची प्रॉपर घ्यायची असते. आणि हुकपट्टी आपण वरच्या साईडनं वरून खालच्या साईडला फोल्ड करत असतो. या पद्धतीने बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे संपूर्ण आतल्या साईडला दाबून घेत असतो. बघू शकता. म्हणजे थोडासा व्हिडिओ फास्ट केलेला आहे कारण की सर्वच जर याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो. म्हणून मी सांगत आहे. याचा डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर तिथे जाऊन नक्की बघा. याच्यावरती पण डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे हुकलूकपट्टी कशी लावायची. तर आता ही लूकपट्टी आहे ते आपण उलट बाजूकडून सुलट बाजूवरती घेत असतो. तर 1.5 इंचाचं अंतर दाबत या पद्धतीने मी लूकपट्टी आहे ती जोडून घेतली. तर खालच्या साईडने व्यवस्थित आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे. आणि नंतर मग बघा आता एकदा फोल्ड केली आणि परत एकदा फोल्ड करून इथे या पद्धतीने आपल्याला 5 नंबरची टीप मारून घ्यायची असते 1.5 इंचाचं अंतर सोडून. तर प्रत्येकाची पद्धत आहे ती वेगळी असते मैत्रिणींनो हुकलूक पट्टी लावायची. माझी पद्धत अगदी सोपी आहे. तुम्हाला नक्की जमेल. डिटेल व्हिडिओ बघितला तर तुमच्या नक्की लक्षात येणार आहे. ठीक आहे. तर इथे बघा एक्स्ट्राची लूकपट्टी आहे ती मी कट करून घेतली गळ्याच्या साईडने आणि खूप सुंदर फिनिशिंग मध्ये लागलेली आहे. बघू शकता. ते हुकलूक पट्टी पण आपली लावून तयार झालेली आहे. दोन्ही साईडचं फिनिशिंग बघू शकता तुम्ही. आणि एकावरती एक ओव्हरलॅप करत आता कुठे गळ्याचं फिनिशिंग बघायचं आहे खालीवरती झालेलं आहे थोडंसं ते कट करून घ्यायचं. या पद्धतीने एकदम परफेक्ट आपली हुकलूक पट्टी पण लावून तयार झालेली आहे. फ्रंट पार्ट पण आपला रेडी तयार झालेला आहे. बघू शकता मी इथे लूक पण करून घेतलेले आहेत. ठीक आहे. आता आपण इथे बॅक पार्टचं कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं ते बघूया. तर इथे सरळ बाजूवरती मी अस्तर ठेवलेला आहे. तर याच्यामध्ये पण तुम्हाला अगदी कमीत कमी वेळात बॅकपार्ट कसा तयार करायचा याचे टिप्स सांगणार आहे. तर सरळ बाजूवरून आपण गळ्याला अगोदर टिप मारून घेणार आहोत आणि ते खालच्या साईडला आपण अर्धा इंचाचं मार्जिन जेवढं सोडलेलं होतं तेवढं दाबत खालच्या साईडला पण ही सरळ टिप मारून आपण फोल्ड करून घेणार आहोत. इथे बघा मी फ्रंट पार्ट लावून बघितलं आपलं एकदम परफेक्ट आलेलं आहे की नाही मार्जिन सहित. तर एकदम बरोबर येत होतं. ते अगोदर चेक करायचं म्हणजे आपल्याला नंतर फोल्ड करून झाल्यानंतर ते व्यवस्थित येणार नाही. त्याच्यामुळे आधीच बघायचं आहे. तर इथे बघा गोल गळ्यावरती मी आता टीप मारून घेते. कारण की हा खूप गुळगुळीत कपडा आहे आणि याचा गोट पण बिलकुल चांगला दिसत नाही मैत्रिणींनो. त्याच्यामुळे ही कमीत कमी वेळात ही आपली टिप्स आहे ती वापरायची आहे. अगदी पलटवून घ्यायचा आहे गळा. बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. अगोदर मी गळ्याला टिप मारून घेतली. आता खालच्या साईडने जे आपण अर्धा इंचाचं मार्जिन सोडलेलं होतं तिथे सरळ टिप मारून घ्यायची आहे. बघा व्यवस्थित पिनअप करून घेतलं कारण की कपडा खूप सुळसुळीत असल्यामुळे खालच्या साईडला घोळ वगैरे येता कामा नये म्हणून फिनिशिंग मध्ये आपल्याला सरळ करून मगच टिप मारायची आहे. तर इथे बघा खालच्या साईडला मी टिप मारून घेतली आणि गळ्याला पण टिप मारून घेतलेली आहे. आणि आता गळ्याच्या कडेने 1.5 इंचाचं अंतर सोडून आपण गळा कट करून घेऊया. आतल्या साईडने 1.5 इंचाचं अंतर सोडायचं आणि आता त्याच्या कडेने कट्स मारून घ्यायचे म्हणजे आतल्या साईडला गळा आहे तो व्यवस्थित फिनिशिंग मध्ये टर्न होतो. दाब शिलाई देताना पण एकदम परफेक्ट अस्तर आतल्या साईडला जातं आणि ते खालच्या साईडला पण कट्स मारून घ्यायचे आहेत. म्हणजे इथे पण पाटीला पण अगदी फिनिशिंग मध्ये टर्न होणार आहे. तर ते बघा मी सरळ करून दाखवते आता. तर अगदी कमीत कमी वेळात आपले फिनिशिंग मध्ये बॅक पार्ट पण तयार होतो या पद्धतीने मैत्रिणींनो. तर आता आपण गोल गळ्याच्या कडेने फिनिशिंग मध्ये दाब शिलाई आहे ती देऊन घेऊया आणि इथे पण व्यवस्थित कपडा अस्तरवरती सेट करत टिप मारून घ्यायची आहे दाब शिलाई मैत्रिणींनो. इथे गळ्याला दाब शिलाई मारून घेतलेली आहे. आता मी साईडने
कडेकडेने अस्तरवरती टीप मारत खालच्या साईडला पण टीप मारून घेते. तर मी सरळ बाजूकडूनच मारलेली आहे, कारण की आपल्याला खालच्या साईडने फिनिशिंग मध्ये टीप मारायची आहे, कुठेही घोळ न येऊ देता. तर इथे सरळ बाजूवरच वरून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. बघू शकता दिसत आहे अस्तर आपलं आतल्या साईडचं, आणि ते खाली अगदी फिनिशिंग मध्ये टीप मारायची आहे. बघू शकता या पद्धतीने. कुठेही घोळ येऊ द्यायचा नाही, त्याच्यामुळे कपडा सारखा सेट करूनच टीप मारायची आहे आपल्याला मैत्रिणींनो. इथे बघा एकदम परफेक्ट टीप मारलेली आहे. आता अस्तरच्या बरोबरीने मी इथे कपडा आहे तो कट करून घेते. इथे बघा कुठेही आपल्या ब्लाउजला घोळ आणि चुन्या वगैरे आलेल्या नाहीत. एकदम परफेक्ट अस्तर जोडलं गेलेलं आहे फिनिशिंग मध्ये अगदी. तर इथे आपण गोल्डन कलरची लेस आहे ती गळ्याला आता लावून घेऊया, म्हणजे अजूनच ब्लाउजचा लुक आहे तो आपला सुंदर होणार आहे. या पद्धतीने मी गोल्डन कलरची लेस आहे ती गोल गळ्याला लावून घेतली. गोल गळ्यावरती तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस आहे ती लावू शकता अगदी डिझाईन मध्ये. मी सिंपल त्या पद्धतीने कडेकडेने लावून घेतलेले आहे, बघू शकता. तरी पण एकदम परफेक्ट फिनिशिंग मध्ये बॅक पार्ट दिसत आहे आपला. आता टक्स मारायची इथे पद्धत बघू शकता तुम्ही. शोल्डर पर्यंत असं ब्लाउज फोल्ड करायचा आहे मधोमध, आणि मग आपल्याला अर्धा इंचाचा टक्स आहे तो पाठीला देऊन घ्यायचा आहे. तर इथे अगोदर मी सिंगलच टिप मारलेली आहे, बघू शकता, कारण की परत जर चुकीचा टक्स जर पडला एखाद्या वेळेस तर आपल्याला तो प्रॉब्लेम येतात. म्हणून मी अगोदर सिंगल टिप मारून घेते आणि नंतर मग डबल टिप मारून घेत असते नेहमी. याच्यामध्ये आपला वेळही वाचतो आणि अगदी फिनिशिंग मध्ये ब्लाउज आहे तो स्टिच होतो. बघू शकता एकदम परफेक्ट टक्स बसलेले आहेत. आणि पाठीचा भाग आहे तो आपल्या एकदम फिनिशिंग मध्ये कसा स्टिच करायचा ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर इथे बॅक पार्ट पण आपला रेडी झालेला आहे. आता इथे फ्रंट पार्टला गोट लावायचा राहिलेला होता, तो इथे आपण गोट लावून घेऊया. तर इथे बघा अस्तरचीच मी पट्टी घेतलेली आहे, कारण सुळसुळीत कपड्याचा गोट आहे तो अजिबात चांगला दिसत नाही मैत्रिणींनो. तर तुम्ही पण या पद्धतीने जर ब्लाउज आला तर अस्तरचाच गोट ट्राय करायचा आहे. तर या पद्धतीने डबल फोल्ड मध्ये बघू शकता मी गोट आहे तो लावलेला आहे आणि सिंपल आतल्या साईडला टर्न केलेला आहे. तर मैत्रिणींनो गोट कसा लावायचा याचा पण डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये गोट लावायची पद्धत पण अगदी सोपी आहे, नक्की तुम्हाला आवडणार आहे. तर चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे, तिथे जाऊन नक्की बघा. याच्यामध्ये तुम्हाला अजिबात समजला नसेल तर ठीक आहे. ब्लाउज मध्ये कोणता पार्ट महत्वाचा असतो आणि कोणत्या पार्टला आपल्याला अगदी फिनिशिंग मध्ये ब्लाउज मध्ये स्टिच करायचं असतं, हे याचा डिटेल व्हिडिओ टाकलेले असतात मैत्रिणींनो. जर व्हिडिओ याच्यामध्ये तुम्हाला समजत नसेल तर तिथे जाऊन नक्की बघत चला. तर इथे बघा आपला गोट आहे तो लगेचच व्यवस्थित लावून झालेला आहे अगदी परफेक्ट फिनिशिंग मध्ये. जरी सरळ जरी कपडा असला तरी सुद्धा गोट अगदी फिनिशिंग मध्ये लावता येतो डबल फोल्ड मध्ये. तर इथे बघा दोन्ही बाजूचे गोट आहेत ते मी लावून घेतलेले आहेत आणि एका साईडला लेस लावलेली आहे. ज्या साईडने आपला ब्लाउजला लेस दिसते त्या साईडला फक्त लावलेली आहे. आणि फ्रंट पार्ट आपला अगदी फिनिशिंग मध्ये तयार झालेला आहे, बघू शकता. तर इथे बघा आता मी ही फ्रिल स्लीव्ज आहे ती रेडी करून घेतलेली आहे. तर या फ्रिल स्लीव्हचा पण डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे. इथे मी तुम्हाला डायरेक्ट एक सिक्रेट टिप्स सांगणार आहे. ज्या मैत्रिणींना फ्रिल स्लीव्ज घालताना प्रॉब्लेम्स येतात किंवा त्यांना नको वाटतं असे डिझायनर स्लीव्ज घालायला आणि ते कम्फर्टेबल वाटत नाही, तर त्यांच्यासाठी बघा या पद्धतीने मी हे अस्तरचं कापड राहिलेलं होतं ते आतल्या साईडने लावणार आहे, म्हणजे त्यांना काकेमध्ये वगैरे घातल्यानंतर अनकम्फर्टेबल वाटतं. त्यांच्यासाठी एक मी व्यवस्थित ट्रिक्स आणलेले आहे, बघू शकता. तर नक्की फॉलो करा, एकदम सुंदर फिनिशिंग लुक येतो आपल्या स्लीव्जला. आणि कमीत कमी कपड्यामध्ये बघू शकता आपली ही स्लीव्ज तयार केलेली आहे मी, डबल लेअर स्लीव्ज. तर या पद्धतीने जे शिल्लक राहिलेलं अस्तर होतं ते मी कडेकडेने त्याला टीप मारून घेतली बाहीला, बघू शकता. आणि आता त्याच्यावरती आपल्याला ही स्लीव्ज आहे ती जोडून घ्यायची आहे आतल्या साईडने उलट बाजूने. थोडासा गोलाकार शेप आहे तो द्यायचा आहे, जसा आपण फ्रिल स्लीव्हजला दिलेला होता सेम तसाच. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवणार आहे आपले शिलाई मार्जिन आहे ते काकेमध्ये परफेक्ट येतं जर या पद्धतीने तुम्ही स्लीव्ज कटिंग केली तर. इथे बघा अस्तर आहे ते मी या पद्धतीने उलट बाजूवरती लावून घेतलेला आहे.
आणि आता स्लीवचा लुक बघू शकता, एकदम कम्फर्टेबल तुम्हाला वाटणार आहे घातल्यानंतर. सुंदर झालेली आहे बघू शकता. आणि सेम त्याच पद्धतीने दुसरी पण स्लीव्ज आहे ती मी ते तयार करून घेते. तर इथे बघा आतल्या साईडने आपली अशी स्लीव्ज आहे ती दिसणार आहे. आणि दुसरी पण स्लीव्ज मी तयार करून घेतली. तर इथे बघा आता शोल्डर आहे ते आपण जोडून घेऊया. पुढे स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगते स्लीव्ह जोडायची कशी असते, फ्रिल स्लीव्ज. आता आपण ब्लाउजचं शोल्डर जोडून घेऊया. तिथे व्यवस्थित डबल शिलाई मारून घ्यायची आहे. आपण स्लीव्ह जिथे जोडतो तिथे पण डबल शिलाई मारून घ्यायची आहे. व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे. म्हणजे स्लीव्ह जोडताना तिथे उकलत नाही मैत्रिणींनो, बघू शकता. ते शोल्डर मी व्यवस्थित जोडून घेतलं. ब्लाउज फिटिंगचा पण डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे, तिथे जाऊन नक्की बघत चला. अगदी फिनिशिंग मध्ये ब्लाउज कसा फिटिंग करायचा. ब्लाउज फिटिंग विषयी अगदी सोप्या पद्धतीने मी टिप्स सांगितलेले आहेत. तर नक्की बघत चला व्हिडिओ, तुम्हालाच त्याचा फायदा होणार आहे. तर इथे स्लीव्ज मी बरोबर मध्यावरती कट्स करून घेतली आणि दोन्हीकडे जोडून बघितली मध्यातून आपली स्लीव्ज कुठे मी तर पडत नाहीये ना, तर एकदम परफेक्ट येत होती बघू शकता. त्याच्यामुळे मी इथून लावायला सुरुवात केलेली आहे. अगदी अर्धा इंचाचं मार्जिन सोडत आपण स्लीव्ज आहे ती जोडायला सुरुवात करायची आहे. जर तुम्ही मध्यातून स्लीव्ह जोडत असाल तर त्या पद्धतीने जोडली तरी काहीच हरकत नाही. तर ते बघा बरोबर मधल्या पॉइंटला आलेला आहे. या पद्धतीने आता स्लीव्ज आहे ती मी जोडून घेतली. तर एकदम परफेक्ट आलेली आहे बघू शकता. कुठेही आपली स्लीव्ज कमी पडलेली नाही. एकदम परफेक्ट बसलेली आहे बघू शकता. आणि आतल्या साईडला अस्तर आहे लावलेला आपण, अस्तरची माहिती पण एकदम परफेक्ट बसलेली आहे. सेम त्याच पद्धतीने मी बघू शकता दुसऱ्या साईडची पण स्लीव्ज आहे ती इथे तुम्हाला जोडून दाखवते. तरी ते बघू शकता दोन्ही साईडच्या स्लीव्ज आहेत ते मी जोडून घेतलेले आहेत. तर आता ब्लाउज आहे तो आपण फिटिंग करून घेऊया. तर इथे बघू शकता या पद्धतीने आपलं साईडचं शिलाई मार्जिन आणि स्लीव्ज आहे ते एकदम सरळ आलेलं आहे. फिटिंग बघू शकता, कुठेही कमी जास्त झालेलं नाही. आणि स्लीव्हचा लुक बघू शकता, एकदम सुंदर झालेला होता मैत्रिणींनो. आणि सुळसुळीत कपडा असल्यामुळे या ब्लाउजला फ्रिल स्लीव्ज आहे ते एकदम सूट झालेली होती. त्यामुळे ब्लाउजला लुक पण एकदम सुंदर आलेला आहे बघू शकता व्हिडिओमध्ये. आता आपण ब्लाउज फिटिंग करून घेऊया व्यवस्थित. इथे बघा फ्रिल स्लीव्हजमुळे एकदम लुक बदललेला आहे आपल्या ब्लाउजचा. आणि आतल्या साईडला ते अस्तर लावल्यामुळे एकदम कम्फर्टेबल वाटणार आहे तुम्हाला. आणि पाठीच्या साईडने या पद्धतीने दिसत आहे बघू शकता. आता आपण ब्लाउज फिटिंग करून घेऊया. तर इथे बघू शकता पाठीच्या इथे मध्यावरती मी एक मार्क करून घेतलं. आणि ही लूक पट्टी असते ती त्याच्या पुढे ठेवायची असते, मार्किंग पासून पुढे. आणि तिथून आता आपण पिनअप करायला सुरुवात करायचं आहे. इकडे साईडच्या इकडे जेवढं राहील तेवढं आपण नंतर कट करायचं आहे, एक्स्ट्राचं समजा झालं तर. आणि ते काकीच्या इथे दोन्ही पॉइंट जुळवत आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे. आणि कमरेच्या इथे पिनअप करून घ्यायचं. तर इथे सर्व बाजूकडे मी व्यवस्थित पिना लावून घेतलेले आहेत. आणि ते छातीचा चौथा भाग टाकलेला आहे बघू शकता मी 8.5 इंच. आणि खालच्या साईडला 7.25 इंच कमरेचा चौथा भाग टाकलेला आहे. तर इथे बघा या साईडला 7.25 इंच घेतलं तर इकडे 8.25 इंच घ्यायचं आहे. ठीक आहे. तुम्ही तुमची जेवढी कंबर असेल त्याचं मार्किंग करायचं. आणि इकडे मी 8.5 इंच मार्किंग करून घेतलं. तर दोन्ही बघू शकता 17.5 इंच आपली परफेक्ट छाती आलेली आहे. आणि हे पॉइंट आहे ते मी जोडून घेतले. तर इथे फ्रिल स्लीव्हजला दंडघेराचं मार्किंग टाकायचं नसतं मैत्रिणींनो. या पद्धतीने स्लीव्ह जुळवून घ्यायची आहे व्यवस्थित आणि सरळ पुढे मार्किंग करून घ्यायचं. आणि आता आपण त्याची फिटिंगची शिलाई आहे ती देऊन घेऊया. ती सरळ आलेली आहे बघू शकता तरी देखील. ब्लाउज फिटिंगचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला जर हवा असेल याचा तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला ब्लाउज फिटिंग कसा केला याचा सेपरेट व्हिडिओ मी तुमच्याशी अपलोड करणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला समजलं नसेल तर ठीक आहे. तर इथे बघा दुसऱ्या साईडची पण मी स्लीव्ज आहे ती व्यवस्थित ऍडजस्ट करत मुंड्याच्या इथे दोन्ही पॉइंट आपल्याला व्यवस्थित ऍडजस्ट करायचे आहेत आणि नंतर शिलाई द्यायची आहे. इथे बऱ्याच मैत्रिणींचे काकीतले पॉइंट आहेत ते समोरासमोर येत नाहीत. तर ते व्यवस्थित चेक करत टीप मारून घ्यायची आहे.
तर इथे 3 ते 4 शिलाई आहेत ते मी मारून घेतल्या फिटिंगच्या. इथे मी आतून बाहेरून फिटिंग आहे ती बिलकुल करत नाही मैत्रिणींनो. या पद्धतीनेच फिटिंग करते. एकदम सुंदर बसतो फिटिंगमध्ये ब्लाउज. तर बघा दोन्ही साईडचं फिटिंग करून झालेलं आहे. आता मी तुम्हाला ब्लाउज सरळ करून दाखवते. फिटिंगच्या इथे जर तुमचे धागेदोरे निघत असतील तर तुम्ही साईडने ओव्हरलॅप पण करू शकता. तरी देखील अगदी प्रॉपर फिनिशिंगमध्ये आपलं फिटिंग होतं. तर इथे बघा संपूर्ण ब्लाउज आहे तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप आणि फिनिशिंगमध्ये सांगितलेला आहे कसा स्टिच करायचा आणि ब्लाउजचा फायनल लुक बघू शकता. एकदम सुंदर झालेला आहे आणि काकेतले दोन्ही पॉइंट पण बघा एकदम समोरासमोर आलेले आहेत. या सर्व टिप्स फॉलो जर केल्या तर तुमचा ब्लाउज आहे तो कधीच चुकणार नाही मैत्रिणींनो. या पद्धतीने अगदी फिनिशिंगमध्ये ब्लाउज तयार होणार आहे. तर दोन्ही पॉइंट बघू शकता काकेतले एकदम परफेक्ट समोरासमोर आलेले आहेत. या पद्धतीने आपला फ्रिल स्लीव्स ब्लाउज आहे तो अगदी फिनिशिंगमध्ये मी तुम्हाला स्टिच करायचा ते सांगितलेलं आहे. तर इथे बघा काकेतलं अंतर पण मी तुम्हाला मोजून दाखवते. फ्रिल स्लीव्हचं 2.25 इंच राहिलेलं आहे बघा. एकदम कम्फर्टेबल वाटतं घातल्यानंतर. तरी फ्रिल स्लीव्ज असली तरी तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आता घालायला. या पद्धतीने जर स्टिच केली तर बघा. आणि आतमध्ये आपण याला सपोर्टसाठी हे अस्तर लावलेलं आहे बघू शकता. मी दाखवत आहे व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो नक्की या पद्धतीने ब्लाउज आहे तो ट्राय करून बघा. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेला आहे. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन आहे ते ऑलवर सेट करा. म्हणजे काय होईल ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. आणि अजून कोणतं कटिंग तुम्हाला हवं असेल तेही मला कमेंटमध्ये सांगत चला. डेली मी तुमच्या कमेंटवरती व्हिडिओ बनवत असते. तर ब्लाउजचा फायनल लुक कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.